हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आमच्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे लेक्स मराठी. या चॅनलवरती तुम्हाला विविध कायद्याबद्दल माहिती मिळत असते. माझं नाव तन्वीर आहे आणि आजचा आपला विषय आहे कलम 498A काय आहे, जो की आता बदल झालेला आहे BNS कलम 25मध्ये. ठीक आहे. तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. तर आजचा जो आपला विषय आहे कलम 498A काय आहे, तर ह्याची आपण आज माहिती घेणार आहोत. तर चला तर सुरू करूया आजच्या व्हिडिओला. तर 498 कलम ए हा कलम BNS 85 कसा झाला हे आज आपण पाहणार आहोत. ठीक आहे. किंवा 498 हे काय आहे हे आपण पाहणार आहोत. तर ह्याच्यामध्ये पती किंवा त्याच्या नातेवाईकांकडून क्रूरता जुन्या IPC कायद्यापासून नव्या भारतीय न्यायसंहितेचा हा प्रवास आहे, ते आपण पाहणार आहोत. तर ह्याची सविस्तर माहिती मी पुढे तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे. तर कलम 498 हा जुना IPC कायदा आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं की जो बदल झालेला आहे 85मध्ये. तर भारतीय दंडसंहिते अंतर्गत विवाहित महिलेला पती किंवा त्याच्या नातेवाईकाकडून होणाऱ्या क्रूरतेपासून संरक्षण देणारे हे कलम आहे, म्हणजे महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून. तर ह्याची व्याख्या कशी आहे, तर विवाहित महिलेला पती किंवा नातेवाईकाकडून होणारी शारीरिक व मानसिक क्रूरता ह्याच्यासाठी संरक्षण. त्याच्यानंतर गुन्ह्यांचे स्वरूप कसे आहे, तर संज्ञेय गुन्हा म्हणजे कॉग्निजेबल आणि गैरजामीनपात्र म्हणजे नॉन बेलेबल हा गुन्हा असतो, जे की आपण गेल्या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे की कॉग्निजेबल आणि नॉन कॉग्निबल हा गुन्हे कसे असतात. त्याच्यानंतर शिक्षा ह्याच्यामध्ये 3 वर्षापर्यंत कारावास आणि आर्थिक दंड हा आहे की आरोपीला भोगावा लागतो. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचे जर पॉईंट पाहायला गेलं तर हा जो कलम, जसं मी तुम्हाला सांगितलं 498चा हा कलम 85 झालेला आहे नवीन कायद्यामध्ये. तर भारतीय न्यायसंहिता म्हणजे BNSच्या 2023 अंतर्गत IPCच्या कलम 498ला नव्या रूपात कलम 85 म्हणून सामावून घेण्यात आलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये मूलभूत संरक्षण कायम राहिलेले आहे. त्यानंतर ह्याची व्याख्या कशी आहे, तर पती किंवा त्याच्या नातेवाईकाकडून होणारी क्रूरता व्याख्येत फारसा बदल केलेला नाही आहे. त्याच्यानंतर गुन्ह्याचे स्वरूप, तर संज्ञ आणि गैरजामीनपात्र स्वरूपाचा हा गुन्हा आहे. शिक्षा पण तशीच आहे, 3 वर्षापर्यंत कारावास आणि दंड. शिक्षेत कोणतेही बदल केलेले नाही आहे. कायदा आहे तसाच आहे, फक्त कलम चेंज केलेला आहे. 498च्या ऐवजी कलम 25 केलेला आहे, 85 केलेला आहे. ठीक आहे. तर IPC कलम 498A विरुद्ध BNS 85 ह्याचा तुलनात्मक दृष्टिकोन आपण जर करायचं पाहिलं तर त्याचा पहिला मुद्दा आपण असा पाहू शकतो की शीर्षक. ठीक आहे. कलम 498मध्ये शीर्षक पती किंवा नातेवाईकांकडून क्रूरता ह्याच्यात काय बदल नाही आहे. त्याच्यानंतर शिक्षा 3 वर्ष प्लस दंड ते पण सेम आहे. त्याच्यानंतर संज्ञेय म्हणजे कॉग्नेबल ऑफेन्स आहे. त्याच्यानंतर जामीन पात्र आहे का, तर नाही, तर ह्याच्यामध्ये जामीन मिळणे कठीण आहे. त्याच्यानंतर तडजोड पात्र आहे का, तर नाही, तर ह्याच्यामध्ये तडजोडसुद्धा केली जात नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर महत्त्वाचा बदल काय आहे, महत्त्वाचा बदल आणि सातत्य आहे काय, तर कलम क्रमांकातील बदल केलेला आहे, जो की तुम्हाला मी पहिल्यांदा पण सांगितलं. तर IPCच्या 498A आता BNS 85 झालेला. हा केवळ क्रमांक बदललेला आहे, आत्मा तोच आहे, सगळी कलम तेच आहे आणि त्याची माहिती पण तेच आहे. त्याच्यानंतर व्याख्या परिवर्तित काय, तर कृतीची व्याख्या साधारणपणे तीच राहिलेली आहे, त्यात काही बदल केलेला नाही आणि शिक्षा आणि सगळ्या गोष्टी आहे तशाच आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर गुन्हा सिद्ध करण्याचे आवश्यक घटक, जर हे झालं गुन्हा जर झाला तर ह्या पद्धतीने गुन्हा सिद्ध करण्याची आवश्यक घटक काय, तर विवाहित महिला, पीडित महिला हा विवाहित असणे आवश्यक आहे. त्यानंतर क्रूरतेचा सामना, पती किंवा त्याच्या नातेवाईकांकडून क्रूरता झाली असावी, जीवाचा धोका, आत्महत्या प्रवृत्त करणे किंवा जीवन आरोग्यावर गंभीर धोका निर्माण करणे नातेवाईकांकडून किंवा मिस्टरांकडून म्हणजे नवऱ्याकडून. हुंड्यासाठी छळ, हुंड्याच्या मागणीसाठी केलेला छळ क्रूरतेच गणला जातो. बरोबर, हुंडाबळी त्याला आपण म्हणतो. त्याच्यानंतर संबंधित कलम काय आहेत, तर BNS कलम 80
आणि BNS कलम 351. तर BNS कलम 80मध्ये काय तर हुंडाबळी, जसं मी तुम्हाला आत्ता सांगितलं की पूर्वीचे IPC 304B हे आत्ताचे कलम 80 आहे. विवाहित महिलेच्या हुंड्यासाठी छळ केला जातो. त्यानंतर BNSच्या कलम 351 म्हणजे काय तर गुन्हेगारी धमकी, म्हणजे पूर्वीचे IPC 506 महिलेला जीवे मारण्याची किंवा गंभीर दुखापत करण्याची धमकी देणे. त्याच्यानंतर हुंडाबळी हे पद्धतीने आहे. ठीक आहे. त्यानंतर वारंवार विचार बदलणारे प्रश्न, म्हणजे विचारले जाणारे प्रश्न काय असतात तर IPC 498चे BNS समतुल्य कलम कोणते. ठीक आहे. IPC कलम 498 आता BNS कलम 85मध्ये आहे. दोन्ही कायद्यांमध्ये पती किंवा नातेवाईकांकडून कृत्रिम प्रबंध आहे. त्यानंतर BNS अंतर्गत गुन्हा गैरजामीनपात्र आहे का, तर होय, ह्याच्यामध्ये जामीन मिळत नाही. BNSचे कलम 85 हे संज्ञेय गैरजामीनपात्र आणि तडजोडपात्र नसलेला गुन्हा आहे. कुठल्याच प्रकारे ह्याच्यात सेटलमेंट होऊ शकत नाही आणि होणार पण नाही. त्यानंतर BNS कलम 85 आणि शिक्षा काय तर 3 वर्ष कारावास आणि दंड. IPC 498 हे प्रमाणेच आहे, ह्याच्यामध्ये काही बदल केलेला नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर कायदेशीर सल्ला अस्वीकरण, तर ही माहिती केवळ तुम्हाला शैक्षणिक माहितीसाठी उद्देशाने आम्ही व्हिडिओ बनवतोय. कायदेशीर निर्णय घेण्यापूर्वी नेहमी वकिलांचा तुम्ही सल्ला घेतला पाहिजे. प्रत्यक्षात जाऊन वकिलांना भेटलं पाहिजे, ऑनलाईन पद्धतीने नाही. तर हे आपण व्हिडिओ फक्त प्राथमिक माहितीसाठी बनवतो. तर नवीन BNS कायद्यातील सर्व बारकावे आणि न्यायालयीन अर्थ लावण्याच्या पद्धतीचे वेगवेगळे वेळोवेळी बदलू शकतात. त्यामुळे प्रत्येक प्रकरणाच्या वेळी तुम्ही व्हिडिओ न पाहता डायरेक्ट वकिलांना जाऊन भेटणं गरजेचं आहे. ते तुम्हाला योग्य मार्गदर्शन करते. तर BNS 2023 हे महिलांसाठी संरक्षणाची भक्कम भिंत आहे. काय आहे? भक्कम भिंत. तर संरक्षण काय आहे? कलम 85 द्वारे महिलांना IPC 498 सारखे संरक्षण दिले जाते. त्यानंतर सातत्य, कायद्यातील बदलानंतर हे गुन्ह्याचे स्वरूप व शिक्षेत सातत्य आहे, म्हणजे तेच आहे, काय बदललेलं नाही आहे. त्यानंतर महिला सुरक्षा, कायद्याची भूमिका महिलांच्या सुरक्षेत अत्यंत महत्त्वाची ही अशी व्याख्या केलेली आहे, त्यामुळे काहीच बदल नाही आहे. तर हा होता कलम 498A, जो की आत्ता कलम 85 झालेला आहे, ह्याची माहिती. तर नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. तर धन्यवाद. आजचा व्हिडिओ आज आपण इथेच थांबवतो आहे.